मित्रांनो, काय ठरलंय या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण आलो आहे शिरसुफळ या गावामध्ये आणि तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राला माहिती की विधानसभेची निवडणूक लागलेली आणि आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा अजितदादा पवार साहेब उभे आहेत आणि तुमची काय मत आहेत आपण जाणून घेण्यासाठी शिरसुफळ या गावामध्ये आलेलो आहे. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव आपलं? अतुल हिवरकर, सरपंच शिरसुफळ. शिरसुफळचे सरपंच यांच्याशी आपण चर्चा करतोय. काय वाटतंय दादांबद्दल? यावेळेस दादा 120च्या स्पीडने निवडून येणार आहेत. वा वा वा, छान. सगळ्यात जास्त आणि जास्त त्यांनी विकास केलाय. आज प्रत्येक घरात लाडकी बहीण योजना पोचली, लाईट बिल माफी पोचली, मुलींचं शिक्षण फुकट आहे. म्हणजे दादाच्या माध्यमातून प्रत्येक घरात डायरेक्ट योजना पोचल्या, कुठलीही मध्यस्थी न करता. असा नेता होणे नाही, यांच्यासारखा पुन्हा महाराष्ट्रात नेता घडू शकत नाही. 24 तास काम करणारे व्यक्तिमत्व आहे आणि भरपूर मताने आम्ही शिरसुफळमधून 100% मतदान करू. वा वा, छान छान. बघा, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती अजितदादा म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून काम करणारे एक नेतृत्व आहे. तुम्ही बारामतीमध्ये बघा, सहयोग सोसायटीमध्ये दर रविवारी मीटिंग असते, त्यामध्ये सर्वसाधारण सर्व माणसाची मते ऐकून घेतली जातात. विरोधकांचं असं म्हणणं आहे की अजितदादा एखाद्या अधिकाऱ्याला दम देतात, म्हणजे असं त्यांनी उठवलंय. काय नाही, सामान्य जनतेसाठी दादा हे सौम्य भाषेत सांगतात. ज्यावेळेस जनतेला अधिक त्रास होतो त्या अधिकाऱ्यापासून, त्यावेळेस त्यांना ती भाषा वापरावी लागते सामान्य लोकांसाठी. नक्कीच, कारण एखाद्या गरीबाचं काम नडलं, दादांपर्यंत सहयोग सोसायटीत गेले आणि दादा थोडे दरडावून त्या अधिकाऱ्याला बोलतात. परंतु विरोधकांनी असं उठवलं की दादा दम देत आहेत, पण असं काही नाही मित्रांनो, कारण गोरगरिबांचा शब्द ऐकणारे दादा आहेत आणि दादांचा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. दादा जर काम होत असेल तर होत म्हणतात, नसेल होत तर नाही म्हणतात. म्हणजे डायरेक्ट स्वभावाचे आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि दादांनी बारामतीचा काया पालट केलाय. मित्रांनो, तुम्ही जर एक उदाहरण सांगतो, एक माणूस मुंबईवरून आला आणि तो बस स्टँडला उतरला आपल्या बारामतीच्या, आणि उतरल्यानंतर असं त्याला फील झालं की अरे आपण कुठल्या तरी एअरपोर्टला आलोय का. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, आशिया खंडात 1 नंबरचं बस स्टँड या ठिकाणी बारामती या ठिकाणी उभा केलेलं आहे. मेडिकल कॉलेज उभा केलेलं आहे. कारण बऱ्याच काही दिवसापूर्वी आपल्या तालुक्यातले विद्यार्थी पुणे मुंबई ह्या ठिकाणी शिक्षणाला जायचे, परंतु आज बारामतीमध्ये मोठं भव्यदिव्य असं मेडिकल कॉलेज उभा केलं आहे. त्या ठिकाणी आपले सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी डॉक्टर होऊ शकतात. महिला हॉस्पिटल उभा केले. आम्हाला सांगा, गरीबात गरीब महिला जर डिलिव्हरीसाठी आली तर प्रायव्हेट दवाखान्यामध्ये कमीत कमी 50,000 रुपये खर्च येतो, परंतु सीझर झालं तर 1 लाख रुपयापर्यंत जातो, डॉक्टर पैसे वाटतात. परंतु दादांना माहिती की आपल्या तालुक्यातील जे गरजू व्यक्ती आहेत, जे गरीब जनता आहे, त्या जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजेत म्हणून महिला हॉस्पिटल उभा केलेलं आहे. तुम्हाला सांगतो, जवळजवळ 150 किलोमीटरवरून फक्त डिलिव्हरी करण्यासाठी महाराष्ट्रातून त्या ठिकाणी महिला येत असतात. हे दादांनी आपल्या तालुक्यासाठी काम केलेले. दादांनी तालुक्यातले रस्ते बघा, कुठलेही उणीव ठेवली नाही. संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर आशिया खंडात बारामती तालुक्याचा नंबर लागतो, आणि ते केवळ दादांमुळे. काय वाटतं? आणि एवढं मोठं नेतृत्व बारामतीमध्ये जन्माला आलंय, हे बारामतीचं भाग्य आहे. आणि या नेतृत्वाला कुठेही खाली बघायची वेळ येऊ नये असं बारामतीकरांनी वागलं पाहिजे आणि भरपूर मतदान केलं पाहिजे. मागच्या वेळेस 1.5 लाख मतांनी निवडून आले होते, ह्यावेळेस 2 लाख मतांनी कशी येतील असा प्रयत्न केला पाहिजे तालुक्यांनी. येणाऱ्या काळामध्ये दादा जर मुख्यमंत्री झाले तर तुम्हाला कसं वाटेल? आनंदच होईल. सगळ्या अख्ख्या तालुक्याला, बारामती तालुक्याला आनंद होईल. कारण जर उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून एवढ्या विकास होत असेल बारामतीचा, तर मुख्यमंत्री झाले ह्याच्यापेक्षा दापट होऊ शकतो. नक्कीच मित्रांनो, बघा, चांगली प्रतिक्रिया येथील सरपंचांनी दिलेली. येणाऱ्या काळामध्ये अजितदादा नक्कीच प्रचंड बहुमताने विजय होतील आणि महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री सुद्धा असतील. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद. एकच वादा, अजितदादा. एकच वादा, अजितदादा.